हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील 9वे ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ. तर चला आपण या ज्योतिर्लिंगाबद्दल जाणून घेऊया. वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गंगा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे, जे हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मुक्ती आणि शुद्धीकरणासाठी अनेक लोक येथे येतात. वाराणसी हिंदू धर्मासाठी 7 पवित्र शहरांपैकी एक अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. येथे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी आल्यानंतर खूप हलकं जाणवतं आणि येथील तीर्थस्थळांना भेट दिल्यानंतर धन्यता वाटते. येथे अनेक विशाल मंदिरांव्यतिरिक्त वाराणसी घाट आणि इतर अनेक लोकप्रिय ठिकाणांपासून दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. हे धार्मिक स्थळ केवळ भारतीय प्रवाशांनाच नाही तर परदेशी पर्यटकांनाही खूप आवडते. उत्तर प्रदेशातील काशी भगवान शिवाची नगरी म्हटले जाते. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीमध्ये गंगा नदीच्या काठावर आहे. श्रावणाच्या आगमनासह देशविदेशातून लाखो भक्त भगवान शिवाच्या दर्शनासाठी येथे पोचतात. या मंदिराचे दर्शन मोक्षाचे मानले जाते. या मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये आदि शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, गोस्वामी तुलसीदास यासारखे महापुरुष होते. काशी विश्वनाथाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. असे म्हटले जाते की काशी हे तिन्ही जगातील सर्वोत्तम शहर आहे, जे भगवान शंकराच्या त्रिशूळावर विराजमान आहे. असे मानले जाते की ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली जागा नाहीशी होत नाही, तशीच राहते. असे म्हटले जाते की जो भक्त या शहरात येतो आणि भगवान शंकराची पूजा करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या मंदिराला 3,500 वर्षाचा लिखित इतिहास आहे. हे मंदिर कधी बांधले गेले हे माहीत नाही, परंतु याचा इतिहास दर्शवतो की यावर अनेक वेळा हल्ले झाले, परंतु ते देखील तितक्याच वेळा बांधले गेले. मंदिराचे सध्याचे स्वरूप इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 मध्ये वारंवार हल्ले आणि पुनर्बांधणीनंतर बांधले होते. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगासंदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. एका पौराणिक कथेनुसार जेव्हा पार्वतीशी लग्न केल्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर राहू लागले, तेव्हा पार्वती यावर रागावली आणि तिने आपल्या हृदयाची इच्छा भगवान शंकरांसमोर ठेवली. आपल्या पत्नीकडून हे ऐकून भगवान शिव यांनी कैलास पर्वत सोडला आणि देवी पार्वतीबरोबर काशी शहरात राहण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे काशी शहरात आल्यानंतर येथे भगवान शिव यांची स्थापना ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात झाली. तेव्हापासून विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशी शहरात भगवान शिवाचे निवासस्थान बनले. असेही मानले जाते की काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कोणत्याही मनुष्याच्या उपासनेने तपश्चर्येने प्रकट झाले नाही, परंतु येथे निराकार देव शिव बनून विश्वनाथाच्या रूपात प्रकट झाले. काशी विश्वनाथ मंदिर हिंदू मंदिरांमध्ये सर्वात प्राचीन आहे. मंदिराच्या शिखरावर सुवर्ण लेप असल्यामुळे त्याला सुवर्ण मंदिर असेही म्हणतात. यावर महाराजा रणजित सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत सोन्याचा लेप बनवला होता. मंदिराच्या आत गुळगुळीत काळ्या दगडाने बनवलेले शिवलिंग आहे. मंदिराला लागूनच ज्ञानवापी मशीद आहे. फाल्गुन शुक्ल एकादशीला येथे शृंगार उत्सवाचे आयोजन केले जाते. काशी विश्वनाथमध्ये केलेली आरती जगभरात प्रसिद्ध आहे. येथे दिवसातून 5 वेळा आरती होते. मंदिर दररोज सकाळी 2:30 वाजता उघडते. बाबा विश्वनाथ मंदिरात पहाटेची मंगळा आरती दिवसातून 4 वेळा केली जाते.
मंदिर भक्तांसाठी पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत खुले असते. त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविक पुन्हा दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत मंदिरात पूजा करू शकतात. संध्याकाळी 7 वाजता सप्तऋषी आरतीची वेळ आहे. त्यानंतर भाविक 9 पर्यंत मंदिरात येऊ शकतात. 9 वाजता भोग आरती सुरू होते. त्यानंतर मंदिरात भक्तांच्या प्रवेशावर बंदी आहे. रात्री 10:30 वाजता शयन आरतीचे आयोजन केले जाते व रात्री 11 वाजता मंदिर बंद केले जाते. तर या जागी तुम्ही कोणकोणत्या मार्गी पोहोचू शकाल हे जाणून घेऊया. उत्तर भारतात स्थापन झालेल्या श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम वाराणसी शहरात यावे लागेल. त्यासाठी वाहतुकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही एकतर हवाई मार्गाने वाराणसीला पोहोचू शकता किंवा तुम्ही रेल्वे आणि रस्त्याने काशी या पवित्र शहरात येऊ शकता. वाराणसी शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले लाल बहादूर शास्त्री विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे. हे विमानतळ देशातील प्रमुख पर्यटन स्थळांशी थेट जोडलेले आहे. वाराणसीसाठी दिल्ली, आग्रा, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, लखनौ येथून थेट उड्डाणे आहेत. काशी विश्वनाथ नगर हे रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्व मेट्रो आणि प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. वाराणसी रेल्वे स्टेशन हे उत्तर भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. दिल्ली, कलकत्ता आणि पटना येथून अनेक गाड्या नियमितपणे धावतात. मुघल सराय रेल्वे स्टेशन वाराणसीपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामधून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक गाड्या जातात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मुघलसराय येथून उतरून बस किंवा टॅक्सीने वाराणसीला पोहोचू शकता. वाराणसी हे पवित्र शहर दिल्लीपासून कलकत्त्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहे. रस्त्याने वाराणसी शहर अलाहाबादपासून 128 किलोमीटर, बोधगयापासून 240 किलोमीटर आणि लखनौपासून 286 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्हाला हा अतिप्राचीन ज्योतिर्लिंगाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.